Hello students. So welcome to the new session of AI Foundations आणि ह्या सेशन मध्ये आपण ऍक्च्युअली बघणार आहोत की आर्टिफिशियल इंटेलिजन्स काय आहे. ज्यावेळेस मी तुम्हाला आर्टिफिशियल इंटेलिजन्स बद्दल बोलणार आहे त्यावेळेस एक गोष्ट लक्षात ठेवा की जसं आर्टिफिशियल इंटेलिजन्स असतं तसंच ह्युमन इंटेलिजन्स असतं. AI असा जो शब्द आहे त्याच्या आधी HI असा शब्द ऑलरेडी आपल्याकडे माहित होता. फक्त आपण त्याला वेगळ्या दृष्टिकोनाने बघत नव्हतो. आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा अर्थ सिंपल शब्दांमध्ये असतो की आर्टिफिशियली म्हणजे नॅचरली नव्हे, कोणत्या तरी आर्टिफिशियल वेनी आपण मशीन्समध्ये स्वतःची त्या मशीनची बुद्धिमत्ता डेव्हलप करण्याचा प्रयत्न करतोय. ठीक आहे. उदाहरणार्थ की जर ह्युमन इंटेलिजन्स बद्दल जर मी तुम्हाला सांगण्यात जर एक उदाहरण दिलं की ह्युमन इंटेलिजन्स मध्ये जर मला रोज मुंबई ते पुणे ट्रॅव्हल करायचं आहे आणि मुंबई सिटीमधून पुणे सिटीमध्ये ट्रॅव्हल करताना माझ्याकडे अनेक ऑप्शन आहेत. मी बसने जाऊ शकतो, ट्रेनने जाऊ शकतो, माझ्या प्रायव्हेट व्हेकलने जाऊ शकतो. मी ज्यावेळेस ट्रॅव्हल करतोय त्यावेळेस तो निर्णय माझ्याकडे आहे की मला ट्रेन, बस किंवा प्रायव्हेट व्हेकलनी जायचंय. तर तो मी माझ्या ह्युमन इंटेलिजन्सच्या बेसिसवर घेऊ शकतो. आज पाऊस आहे तर मी प्रायव्हेट गाडीने जातोय कारण की ट्रेनला गर्दी आहे भरपूर. आज जर नॉर्मल डे आहे आणि खूप गर्दी पण नाहीये तर मी ट्रेनने प्रेफर करेल. खूप गर्दी आहे, माझी प्रायव्हेट व्हेकल पण अवेलेबल नाहीये तर मी बसनं प्रेफर करेल. असे वेगवेगळ्या दृष्टिकोनाने वेगवेगळ्या सिच्युएशन्स मध्ये वेगवेगळ्या डिसिजन्स वरती ह्युमन इंटेलिजन्स मला आणतं. त्या इंटेलिजन्सचा वापर करून मी काहीतरी डिसिजन घेतो. माझ्याकडे ऑप्शन्स भरपूर असतात. त्या ऑप्शन्स पैकी काही ऑप्शन्स निवडणं गरजेचं असतं कोणतीही ऍक्टिव्हिटी करण्यासाठी. आता त्याच पद्धतीने इमॅजिन करा की मला मशीनला असं स्वतंत्र द्यायचं आहे की मशीन स्वतःची स्वतः बुद्धिमत्ता यूज करून डिसिजन्स घ्यावेत. तर सगळ्यात पहिले तर प्रश्न असा येतो की ह्या मशीन्सला आपल्याला का असं फ्रीडम द्यायचं आहे. असं केल्यानंतर, फ्रीडम दिल्यानंतर आपल्याला काय फायदा होईल किंवा आपलं इंटेन्शन त्यामागे काय आहे की जेणेकरून मशीननी स्वतः विचार जर केला तर त्याचा फायदा मशीनला होतो की आपल्याला होतो की कोणाला होतो. ठीक आहे. पण एवढं सगळं बघण्याआधी एवढं तर मात्र कळालं आपल्याला की आर्टिफिशियल इंटेलिजन्स इज अ टेक्नॉलॉजी थ्रू विच मशीन, एनी काइंड ऑफ मशीन कॅन थिंक बाय देमसेल्फ. मी जर लॅपटॉप विषयी बोलायला गेलो आणि उद्या जाऊन माझ्या लॅपटॉपनी स्वतःचे निर्णय स्वतः घेतले, कधी ओपन व्हायचा, कधी त्यामध्ये एक फाईल बनेल, कधी सेव्ह होईल, कधी ती अपलोड होईल इंटरनेटवरती, कधी त्याच्यामध्ये लाईक्स वाढतील, कसे ते शेअर होतील, सगळे निर्णय इमॅजिन करा माझ्या लॅपटॉपमध्ये जेवढे सॉफ्टवेअर्स येतात तेच घेत आहेत. म्हणजे मी काय करतोय, मी फक्त बघून ऑब्झर्व करतोय, निर्णय मात्र माझे लॅपटॉप्स मधले सॉफ्टवेअर घेतात. अशा सॉफ्टवेअर्सला किंवा अशा मशीनला आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्सनी इनेबल मशीन असं म्हणू शकतो. ठीक आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स काही टूल नाहीये. आर्टिफिशियल इंटेलिजन्स किंवा आपण असं त्याला असं टच नाही करू शकत. इट इज नॉट अ टँजिबल थिंग. टँजिबलचा अर्थ असतो की ज्याला टच करू शकतो. जसं की हार्डवेअर, लॅपटॉपला मी टच केलं तर लॅपटॉप माझ्यासाठी टँजिबल आहे. पण आर्टिफिशियल इंटेलिजन्स काय अशी गोष्ट नाही की जी टँजिबल आहे, ज्याला मी टच नाही करू शकत पण फील करू शकतो. आर्टिफिशियल इंटेलिजन्स एक अशी ब्रांच आहे, अशी एक फील्ड आहे ज्या फील्डच्या माध्यमातून आपल्याला आपल्या मशीन्सला स्मार्ट बनवायचं, दॅट्स इट. मग आजकाल तुम्ही बघितलं असेल की पूर्वीच्या जगामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे रिस्ट वॉच येत होते, अॅनालॉग, डिजिटल, त्यामध्ये कलर्स, पॅटर्न्स, त्यांचे युसेज. ठीक आहे. कोणत्या याच्यामध्ये फक्त टाइम दिसत होता, काही याच्यामध्ये टाइम प्लस डे दिसत होता, टाइम, डे आणि डेट पण दिसत होती. अशा वेगवेगळ्या व्हॅरिएशन नंतर आता ज्यावेळेस आपण पाहतो एका वॉचमध्ये मी माझे फूट स्टेप्स पण काउंट करू शकतो की मी आज दिवसभरात किती चाललो, किंवा माझा बीपी कसा आहे, ब्लड प्रेशर कसं आहे हे पण मी मोजू शकतो त्यामध्ये. किंवा त्याच्या व्यतिरिक्त मला जर काही दुसरं ऍक्टिव्हिटीज करायच्या जसं की व्हॉट्सअप त्यामध्ये बघायचे, तर व्हॉट्सअपचे नोटिफिकेशन. ठीक आहे. ओव्हरव्ह्यू फक्त की व्हॉट्सअपचं फक्त नोटिफिकेशन बघितलं, जर काही इम्पॉर्टंट असेल तर मी माझ्या खिशातून फोन काढेल. तर हे फार सोपं झालं, कारण की आपल्याला रिस्ट वॉच हातावरच तर वेअर करायची असते. आपल्याला मोबाईल खिशातून काढण्यापेक्षा रिस्ट वॉचवर एका सेकंदाच्या आत नोटिफिकेशन बघायला इझी जातं, कन्व्हिनियंट जातं. त्याच पद्धतीनं फोन जर
आलाय कोणाचा, तर फोन मी माझ्या स्मार्ट वॉच थ्रू पण इन्स्ट्रक्शन देऊ शकतो माझ्या मोबाईलला, की हा फोन रिसीव्ह करायचा आहे, इग्नोर करायचा आहे, सायलेंट करायचा आहे, डिक्लाइन करायचा आहे, काय करायचं आहे. आता सिच्युएशन अशी होती की मला या सगळ्याची गरज का पडली? कारण की मी जर गाडी चालवतोय, मी कुठे इम्पॉर्टंट मीटिंग मध्ये आहे, किंवा मी कुठेतरी अशा ठिकाणी आहे की जिथे पाऊस आहे, मला मोबाईल खिशातून नाही काढता येत. तर अशा सिच्युएशन्स मध्ये आपल्याकडे एक मात्र पर्याय आहे. तो पर्याय आहे की आपल्याला थोडा वेळ थांबावं लागेल आणि मग आपला फोन खिशातून काढावा लागेल. जर आपल्याला वेळेचंही बंधन काढून टाकायचंय, म्हणजे माझ्याकडे तेवढा वेळच नाहीये की मी थोडं थांबून साईडला जाऊन मग फोन रिसीव्ह करेल किंवा मग माझा फोन काढेल, तर मग काय केलं पाहिजे? मग अशी सिच्युएशन आपल्याला जर टॅकल करायची, अशी सिच्युएशन जर हँडल करायची आहे, तर सिंपल गोष्ट आहे की अशी काहीतरी टेक्नॉलॉजी आपल्याला डेव्हलप करावी लागेल, जी आपल्याला लवकरात लवकर कामं करून देईल. दुसरी गोष्ट, अशी टेक्नॉलॉजी जी कोणत्याही सामान्य वस्तूमध्ये इन्सर्ट करता येईल. वॉचमध्ये असेल, रिंगमध्ये असेल, आपल्या सनग्लासेसमध्ये असतील, स्पेक्समध्ये असतील, ठीक आहे, किंवा आपल्या फुटवेअर्समध्ये असतील, ठीक आहे, किंवा आपल्या लॉकेटमध्ये असतील, पेंडेंटमध्ये असतील, कुठे पण. म्हणजे अशा ठिकाणी जिथे आपल्याला कन्व्हिनियंट जातं. रिस्ट वॉच बघण्यापेक्षा मी इमॅजिन करा की अ, एखाद्या शॉपवर गेलो आहे, तिथे मला पेमेंट करायचं आहे. मी काही विकत घेतलं आणि ती स्मॉल अमाउंट आहे. ₹50, ₹100, ठीक आहे. अशा रेंजमध्ये किंवा ₹500 पर्यंत आहे. तर मला माहिती आहे की हां, अशा ज्या छोट्या-मोठ्या ज्या माझ्या गोष्टी असतात, त्या ठिकाणी मी दुकानावर गेलो आणि मोबाईल काढून पे केलं, तर मला वेळ असतो, चालतं. एखाद्या वेळेस जर मला घाई असेल, तर मी काय करावं? किंवा इमॅजिन करा, हीच घाई कुठे जास्त जाणवते लोकांना? मेट्रो स्टेशन्समध्ये किंवा लोकल ट्रेन्समध्ये, मुंबई, पुणे, हैदराबाद, किंवा एनी मेट्रो सिटी लाइक चेन्नई, हैदराबाद और कोलकाता, दिल्ली, एनीवेअर. अशा ठिकाणी लोकांना एवढी घाई असते की मोबाईल जर त्यांनी हातात ठेवला, तर ते पडायची शक्यता असते, लक्षात राहत नाही. त्या घाई गडबडमध्ये ज्यावेळेस आपण तिथे जातो तिकीट काउंटरच्या तिथं, आणि किंवा त्या गेट पासच्या तिथं, तर माझा फोन जर खिशात आहे तर मला ते काढणं, मग मी तिथं स्कॅन करेल, मग ते पेमेंट होईल, मग मला जाण्याची परमिशन भेटत असते. एवढं सगळं करेपर्यंत जर माझ्याकडे एक स्मार्ट रिंग असेल, त्या रिंगला फक्त मी टच केलं, जसं आपण क्रेडिट कार्ड स्वाईप करतो, त्याच पद्धतीने जर माझ्याकडे अशा अशा काही टेक्नॉलॉजीज आहेत, की जिथे मी फक्त स्कॅनरच्या तिथं मी माझा जो फिंगर आहे, रिंग फिंगर, ते जर मी टच केलं, फक्त रिंग टच केली तिथे, तर पेमेंट व्हायला पाहिजे. नो ब्लूटूथ, नो एनी काइंड ऑफ इंटरनेट, नथिंग. ओनली NFC टेक्नॉलॉजी, NFC टेक्नॉलॉजी. आता हा आपला एआयचा पार्ट नाहीये, बट मी असं तुम्हाला सांगतोय की कुठे ना कुठे या सगळ्या गोष्टी एआयच्या दृष्टिकोनानेच, एआयच्या कडेच पावलं चालत आहेत यांचे. ठीक आहे. म्हणजे असं होत आहे की प्रत्येक टेक्नॉलॉजी स्वतःला स्मार्ट टेक्नॉलॉजीमध्ये रिइनोव्हेट करत आहे. पूर्वी रिंग होते, पण आपण रिंग एक ऑर्नामेंट म्हणून घालत होतो. एक फक्त एक स्वतःवरती एक डेकोरेशन आहे, छान वाटतं, ऑर्नामेंट आहे म्हणून आपण घालतो. बट रिंगचा वापर आपण आता या डिजिटल जगामध्ये आपण अशा पद्धतीने करू शकतो, हे कोणीतरी विचार केलं, त्यामुळेच ह्या गोष्टी सगळ्या चालू आहेत. कदाचित तुम्ही बघितलं नसेल, बट आमचे ट्रेनर्स तुम्हाला अशा टाईपच्या रिंग, पेंडेंट, सनग्लासेस, इतर अजून भरपूर गॅजेट आहेत जे आमच्या एआय लॅबमध्ये ठेवलेले आहेत. तुम्ही एआय लॅबला पण व्हिजिट करू शकता किंवा आमच्या ट्रेनर्स कडूनही त्याची माहिती आणि प्रॅक्टिकल प्रोजेक्टही बघू शकता. तर अशा पद्धतीने मी तुम्हाला उदाहरण दिलेत. अजून एक जर उदाहरण द्यायचं झालं, की आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे काय सर? अजून एखादं उदाहरण जर बघायला गेलं, तर सिंपल गोष्ट आहे. सगळ्यात पहिले तर आपण सकाळी उठल्याच्या नंतर फोन पाहतो. रात्री झोपताना फोन पाहतो. ठीक आहे. आणि फोन बघत बघतच झोपी जातो. इमॅजिन करा, की ह्या फोनमध्ये तुम्हाला काही रेकमेंडेशन येत आहेत. ठीक आहे. जसं की तुम्ही जर फूड डिलिव्हरीचे ॲप, Zomato, Swiggy यासारखे भरपूर ॲप्स आहेत, ते जर डाउनलोड केलेले आहेत. ठीक आहे. तर तिथून नोटिफिकेशन येतं, की वुड यू लाइक टू हॅव डिनर? वुड यू लाइक टू हॅव लंच, ब्रेकफास्ट, स्नॅक्स, काही पण.
तर तुम्हाला ऑर्डर करायचं आहे का? तसेच अनेक असे भरपूर खूप सारे असे ब्रँड्स आहेत जे तुम्हाला फूडमध्ये, हेल्थ केअरमध्ये किंवा काही पण जे डेली रुटीनमध्ये तुम्हाला लागतं त्या सगळ्या सर्व्हिसेस, प्रॉडक्ट्स देतात. आणि हे प्रोडक्ट्स आणि सर्व्हिसेस तुम्हाला दिल्याच्या नंतर त्यांचा एक मात्र उद्देश असतो, की तो परत-परत विकावा. म्हणजेच काय मार्केटिंग करावी. इमॅजिन करा, की आता मी एक शॉपकीपर आहे आणि माझ्याकडे फॉर एक्झाम्पल किराणा जे ग्रॉसरी शॉप ज्याला म्हणतो आपण किराणा भेटतो आणि माझ्याकडे शुगर ठीक आहे त्याच्यानंतर लेट्स से चॉकलेट्स किंवा तेल ह्या सगळ्या गोष्टी भेटतात. आता चॉकलेट्स बघायला गेलं तर मला रोज नाही विकता येणार एकाच पर्सनला. पण कदाचित साखर जी आहे ती वीकली किंवा मंथली किंवा 2 महिन्यात एकदा कधीतरी तर लोक जास्त कंझ्युम करतील. ठीक आहे. तेल रेग्युलरली लागत असतं. ठीक आहे. त्यानंतर लेट्स से अजून छोटे मोठे मसाले असतात किंवा अजून इतर कोणतेही ग्रॉसरीचं जे काही साहित्य असतं ते आपल्याला रेग्युलर बेसिसवर लागतं आणि सगळ्यांना लागतं. आता 10-15 जर फॅमिलीज आहेत ज्या माझ्याकडूनच ग्रॉसरी विकत घेतात. 10-15 फॅमिलीजचे वेगवेगळे स्वभाव असतात. वेगवेगळे चॉईसेस असतात. वेगवेगळ्या प्रकारची शॉपिंग रेंज असते. कोणी ₹2000 1 महिन्याचं सामान विकत घेतं, कोणी 10,000त घेतं, कोणी ब्रँडेड घेतं, कोणी लोकल घेतं. ठीक आहे. कोणी एकत्र महिन्याभराचं घेतं, कोणी कोणी आठवड्याचं घेतं. ज्याला जसं आवडतं, ज्याला जसं अफोर्डेबल आहे, ज्याला जसं कन्व्हिनियंट वाटतं, तो तसा बिहेवियर ठेवतो. आता इमॅजिन करा फॉर एक्झाम्पल माझा एक कस्टमर आहे जो ग्रॉसरी शॉपवर रोज येत होता पण मागच्या एका आठवड्यामध्ये आला नाही आणि एका आठवड्यानंतर तो आला आणि मला म्हणला की मला लेट्स से रोजच्या सारखं एक टी पावडर पाहिजे, चहापत्ती पाहिजे. त्याला मी दिली आणि त्याला विचारलं लास्ट एक आठवड्यामध्ये तुम्ही काय केलं. ठीक आहे, का नाही आला होता, दिसला नाही, तुम्ही तर रेग्युलर काही ना काहीतरी घेऊन जातात. तर तो त्यांनी मला सांगितलं की मी फार बिझी होतो, मला यायला वेळच नाही भेटला. तर मी एक उपाय काढला की मी होम डिलिव्हर करू शकतो. ठीक आहे. मग तो परत गेला खुश होऊन की मी सर्व्हिस वाढवली. पण परत कधी ना कधी त्याची अशी सिच्युएशन आली की तो आठवडाभर गायब होता. ठीक आहे. आणि माझ्याकडे त्याचा फोन नंबरच नव्हता. मी त्याला फक्त माझा फोन नंबर दिला आणि सांगितलं की तुम्ही कधी ऑर्डर करा आणि माझा एक माणूस येऊन तुम्हाला होम डिलिव्हर करेल. बट त्याला तरीही वेळच नाही भेटला की तो फोन करेल. मग मी त्याला अजून एक उपाय सांगितला, की हे माझी वेबसाईट आहे किंवा ॲप आहे किंवा WhatsAppवरतीच माझं एक इंटिग्रेशन केलंय. त्याच्यावरती मेन्यू कार्ड तुम्हाला डायरेक्टली दिसेल आणि तुम्ही तिथं चॉईस करू शकतात आणि डायरेक्टली मेसेज मला डिलिव्हर होईल आणि तिथून डायरेक्ट प्लेसमेंट होईल तुमच्या ऑर्डरची. ऑर्डर तुम्हाला डिलिव्हर झाली, की तुम्ही पेमेंट करू शकता किंवा ऑर्डर करण्याआधी पण तुम्ही करू शकता, जसं तुम्हाला कन्व्हिनियंट आहे. ह्याला सोपं झालं. इथपर्यंत ह्या टेक्नॉलॉजीला मशीन लर्निंग असं म्हणतात. कारण म्हणजे जस्ट मी काय करतोय इथे कुठे डिसिजन मशीन नाही घेत आहे. फक्त मी मशीनला शिकवतोय, की माझे कस्टमर्स कसे आहेत. त्यांचं बिहेवियर कसं आहे. ठीक आहे. आता ही जी टेक्नॉलॉजी आहे ह्यानी काय झालं फक्त वेबसाईट, ॲप किंवा WhatsAppवरती ऑर्डर टेकिंगनी काय झालं, बेसिक टेक्नॉलॉजी वापरून मी माझ्या कस्टमरला एक छान कस्टमर एक्सपिरियन्स दिला, ग्रेट कस्टमर एक्सपिरियन्स दिला. पण इमॅजिन करा, की ज्यावेळेस आपण कोणत्याही मोठ्या दुकानामध्ये जातो ग्रॉसरीच्या, त्यावेळेस 4 गोष्टी जेव्हा तुम्ही पाहता, की इथे कुठे ना कुठे एखादं चॉकलेट ठेवलंय, एखादा क्रीमचा डब्बा ठेवलाय किंवा एखादा झाडू ठेवलाय, काही पण ठेवलंय आणि तुम्हाला ते बघून आठवतं, की हो माझ्या घरी ह्याची पण कमतरता आहे, तर मला हे घेतलं पाहिजे. ठीक आहे. आता असं झाल्याच्या नंतर तुम्हाला एक प्रश्न पडत असेल, की ऑनलाईन ज्यावेळेस कधीही ग्रॉसरी विकल्या जाते, त्यावेळेस तर असं कुठं दिसत नाही आपल्याला एकत्र पटापट. कारण की वेबसाईटमध्ये तुमच्या स्क्रीनवरती किती सामान मी दाखवू शकतो? 1, 2, 4, 5, 10 मॅक्सिमम. ॲट अ टाईम किती दाखवणार ना मी तुमच्याकडे? पण असे खूप सारे छोटे आयटम असतात. मग ह्यांच्यावर उपाय काय? म्हणून मी काय करत असतो, की माझ्या मशीनला फ्रीडम देत असतो, की तुम्ही काय पर्चेस करतायत हे ऑब्झर्व्ह करा. ते शिका आणि त्याच्या बेसिसवरती इमॅजिन करा, प्रेडिक्शन करा, की पुढे काय लागू शकतं. जर तुम्ही चहापत्ती जर घेऊन गेलात, म्हणजे काय तुम्हाला कदाचित साखर लागू शकते चहा बनवायला. तुम्हाला कदाचित दूधचं पॅकेट लागू शकतं. सो ज्यावेळेस तुम्ही ऑर्डर प्लेस करतायत, त्याच वेळेस माझी सिस्टीम, माझं ॲप किंवा माझं WhatsApp सिस्टीम, माझी वेबसाईट तुम्हाला एक रिकमेंडेशन देऊ शकतं आणि तो सांगू शकतो, की वुल्ड यू लाइक टू अल्सो पर्चेस?
मिल्क और वुड यू लाइक टू ऑल्सो परचेस शुगर, त्याच्या रिलेटेड आयटम, ब्रेड, ठीक आहे, टोस्ट और रस्क, काही पण. समजतंय? आता ह्याचं एक सिंपल उदाहरण मी तुम्हाला देतो, की मी जेवढं काही सांगितलं आता हे तुम्ही अनुभवलंय. Amazon, Myntra, Meesho, Flipkart अशा वेबसाईट वरती तुम्ही गेल्यानंतर जर काही पण विकत घेतलं असेल आतापर्यंत, मोबाईल, लॅपटॉप, काही पण डेकोरेटिव्ह आयटम, ते विकत घेताना ना तुम्हाला खाली काहीतरी ते रेकमेंडेशन देतात. ते सांगतात तुम्हाला, की ज्यांनी फोन घेतलाय, ठीक आहे, तर त्याला ते सजेस्ट करतात, की स्क्रीन गार्ड घ्यायचा का, हेडफोन घ्यायचे का, इयरफोन घ्यायचे का, बॅक कव्हर घ्यायचं का, अशा पद्धतीने. लॅपटॉप घेतला तर माऊस घ्यायचा का, कीपॅड घ्यायचा का, ठीक आहे, कूल पॅड घ्यायचा का, एक्सेट्रा. अशाच पद्धतीने तुम्ही काही पण घ्या, त्याच्या रिलेटेड काय गोष्टी आहेत ते तुम्हाला दाखवतात. ह्याला आपण असं म्हणू शकतो, की मशीन स्वतः शिकतीये आणि प्रत्येक कस्टमरला थोडं कस्टमाइज करून दाखवतीये, की प्रिडिक्शननी, की तुम्हाला अजून काय लागू शकतं ते आम्ही रेकमेंड करतो. आता बघा, कस्टमरची रिस्पॉन्सिबिलिटी आहे, सॉरी, कस्टमरची चॉईस आहे, की त्यांना विकत घ्यायचं तर ते घेतील, नाही विकत घ्यायचं तर नाही घेतील. बट ऍटलिस्ट आपण त्यांना हे चॉईस दिलं. आता तुम्हाला अशाच प्रकारचे ऍप एक्सप्लोर करायचे आहेत आणि बघायचं आहे, की हे एआय ची सुरुवात आहे फक्त. इथे मशीन्स कंप्लीट डिसिजन नाही घेतात. हे छोटे-मोठे डिसिजन्स घेतायत, की तुम्हाला काय-काय कंटेंट दाखवायचं. YouTubeला पण सेमच गोष्ट होते. Instagramला सेमच गोष्ट होते. ठीक आहे. तुम्ही जशा प्रकारचे व्हिडिओज पाहता, जशा प्रकारचे इमेजेस पाहता, जशा प्रकारची वेबसाईट पाहता, तुम्हाला YouTubeवर तशाच प्रकारचे व्हिडिओज येतात परत-परत. गाणे ऐकत असाल तर सगळे गाण्याचे व्हिडिओ. तुम्ही एखादी डिश बघितली, हाऊ टू प्रिपेअर पावभाजी, तर तुम्हाला पावभाजीचे रिकमेंडेशन येतात किंवा कुकिंगचे रिकमेंडेशन येतात. तुम्ही बघितलं हाऊ टू प्रिपेअर गणपती विथ क्ले, तर तुम्हाला त्या प्रकारचे हे येतात, की क्ले पासून काय काय वेगळ्या गोष्टी बनवू शकतो, क्राफ्ट, आर्ट ह्याबद्दल. तर या सगळ्याची सुरुवात म्हणजेच एआय ची सुरुवात आहे. आपण हळूहळू नेक्स्ट व्हिडिओज मध्ये पाहणारच आहोत, की आपण या सगळ्या गोष्टींमधून एआय कडे कसं जाणार आहोत आणि एआयच्या माध्यमातून आपल्याला फायदा कसा होणार आहे. ह्या एआय चे जेवढे फायदे आहेत तेवढेच नुकसान सुद्धा आहेत आणि याच्यामध्ये काय फायदा, काय नुकसान आहे, मग आपल्याला वापरायला पाहिजे की नाही, नुकसान जास्त आहेत की फायदे जास्त आहेत, या सगळ्या दृष्टिकोनाने आपण एआय ला बघणार आहोत. थँक यू सो मच. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये.